नमस्कार. आज आहे 19 ऑक्टोबर आणि आता तरी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. तर बघा लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काल रात्रीपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळी पण भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीनशॉट दाखवणार आहे. त्यांनी महिलांनी केलेल्या कमेंट सुद्धा दाखवणार आहे. तर बघा 7,500 रुपये थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज तारीख आहे 19 ऑक्टोबर आणि आज पैशांचा पाऊस पडत आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होत आहेत. ज्या महिलांना ₹1 सुद्धा मिळाला नव्हता अशा महिलांच्यासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस असणार आहे. कारण की आज भरपूर महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्टली 7,500 रुपये जमा होत आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेमधून ₹1 सुद्धा मिळाला नव्हता अशा महिलांसाठी आज सर्वात आनंदाचा दिवस असणार आहे आणि त्यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. तर बघा तुम्हाला जर ₹1 सुद्धा या योजनेमधून आतापर्यंत मिळालेला नसेल तर तुमच्या सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा थेट 7,500 रुपये जमा होत आहेत. काल रात्रीपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळी सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवतोय. तर बघा या ताईंना आज 7,500 रुपये मिळालेले आहेत. त्यांनी 2 मिनिटापूर्वी कमेंट करून सांगितलेलं आहे, की दादा मला 7,500 रुपये मिळालेले आहेत. त्यानंतर बघा अजून एक कमेंट आहे या ठिकाणी बघा मला तर 4,500 रुपये मिळाले कल्याण. या ताईंना 4,500 रुपये मिळाले. याचं कारण आहे, की यांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले होते. त्यामुळे 4,500 यावेळेस मिळालेले आहेत. ठीक आहे. ज्यांना ₹1 मिळाला सुद्धा नव्हता त्यांना डायरेक्टली 7,500 रुपये मिळत आहेत. त्यानंतर नेक्स्ट कमेंट बघा मला 7,500 रुपये भेटले आहे. थँक यू सो मच. ठीक आहे. त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा काही कमेंट्स आलेल्या आहेत. त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहे. तर 1-2 मिनिटापूर्वीच्या सुद्धा कमेंट्स या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी बघा त्यानंतर बघा दादा मला 7,500 रुपये मिळाले. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मला 7,500 रुपये मिळाले. धन्यवाद साहेब. तर बघा ह्या आजच्या कमेंट्स आहेत. काल रात्रीपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही महिलांना काल रात्री पैसे मिळाले, काही महिलांना आज सकाळी पैसे मिळाले, तर काही महिलांना दुपारी पैसे मिळाले आणि राहिलेल्या महिलांना आज रात्रीपर्यंत सर्व पैसे जमा होणार आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांमधून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या, तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होणार आहेत. आज जमा होतील ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. कारण की पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. खूप मोठा पैशांचा पाऊस पडणार आहे. आता काही जण म्हणतील, की आचारसंहिता सुरू आहे, तरी सुद्धा पैसे कसे जमा होत आहेत? तर बघा खरोखर पैसे जमा झालेले आहेत, की कारण की भरपूर महिलांनी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या रिसेंट व्हिडिओच्या कमेंट्स रीड करा. त्यामध्ये बघा स्पष्टपणे लिहिलेलं आहे, की महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होत आहेत. या ठिकाणी त्यानंतर बघा महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर बघा तुम्ही अर्ज कोणत्याही महिन्यामध्ये केलेला असू द्या. जुलै महिन्यामध्ये जरी तुम्ही अर्ज केलेला असेल, ऑगस्ट महिन्यामध्ये जरी तुम्ही अर्ज केला असेल, त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला असेल किंवा तुम्ही आत्ता शेवटी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केलेला असेल, तरी जे तुमच्या योग्य पद्धतीने जेवढे पैसे आहेत, ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कालपासूनच महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले आहेत. तर बघा मी काही हे माझ्या मनाचं वगैरे सांगत नाही. सर्व गोष्टी तुमच्या समोर आहेत, की महिलांनी स्वतः कमेंट करून सांगितलेलं आहे, की दादा आम्हाला 7,500 रुपये मिळालेले आहेत. काल रात्री सुद्धा कमेंट्स आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासून तर भरपूर कमेंट्स आलेले आहेत, की दादा आम्हाला 7,500 रुपये आत्ताच मिळाले. 2 मिनिटापूर्वीच्या सुद्धा या ठिकाणी कमेंट्स आहेत. तर या ठिकाणी बघा 7,500 रुपये जमा होण्यास कधीपासून सुरुवात झालेली आहे. तर बघा काल 18 तारखेला रात्री काही महिलांना 7,500 रुपये मिळाले. त्यानंतर बघा आज सकाळी आज तारीख आहे 19 ऑक्टोबर. तर बघा ही अपडेट आपण YouTubeवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे जर तुम्ही मिस्टर रँडम मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 100 सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा ही जी माहिती तुम्ही महिला वर्ग जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवत आहात, तीच माहिती मी इतर महिलांसोबत पोहोचवत आहे. मी कोणतीही गोष्ट माझ्या मनाने किंवा अशी सांगत नाहीये. कोणतीही गोष्ट मी हवेमध्ये बोलत नाहीये. तर बघा ज्या तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत, त्या कमेंटच्या आधारावरच मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय. तसेच आजही काही महिलांना सकाळी 19 तारखेला सकाळी 7,500 रुपये जमा झालेले आहेत. भरपूर महिलांना हे पैसे मिळालेले आहेत. त्यांनी स्वतः कमेंट करून सांगितलेलं आहे. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आजच्या कमेंट दाखवतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा YouTubeवरती आपण सर्वात अगोदर माहिती देतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत शेअर केलेला नसेल, तर लवकरात लवकर हा व्हिडिओ WhatsApp असेल, Facebook असेल, इतर कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, त्या सर्व प्लॅटफॉर्मवरती इतका शेअर करा, की ज्या महिलांना अजूनपर्यंत माहितीच नाहीये, की त्यांच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा झाले आहेत, अशा महिलांपर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्कीच पोहोचेल. ठीक आहे. तर बघा 7,500 रुपये जमा झाले ही माहिती त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेली आहे. तर बघा मी तुम्हाला कमेंट दाखवलेली आहे. अजूनही काही लाईव्ह कमेंट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. आता बघा ज्या महिलांना ₹1 आला नाही, त्यांनी हे काम करा. तर बघा आत्ता तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात. आत्ता कितीही वाजलेले असू द्या, तुम्ही आत्ता हा आपला व्हिडिओ पाहत आहात आणि जर अजूनपर्यंत जरी तुम्हाला ₹1 आलेला नसेल लाडकी बहीण योजनेमधून,
तर आता तुम्हाला कोणती गोष्ट करणे आवश्यक आहे, या गोष्टी मी जे जे काम तुम्हाला सांगेन त्या गोष्टी तुम्हाला फक्त फॉलो करायच्या आहेत. नक्कीच तुमच्या सुद्धा खात्यामध्ये राहिलेले 7,500 रुपये जमा होतील. तर बघा पाठीमागच्या वेळेस जवळपास बघा 2 कोटी, तर या ठिकाणी बघा पाठीमागे जो 4था आणि 5वा हप्त्याचं वितरण झालं त्यावेळेस 2,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले होते. आता बघा त्यानंतर तुम्हाला माहिती आहे जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त या योजनेमध्ये फॉर्म आलेले होते. काही महिलांच्या फॉर्ममध्ये रिजेक्ट झाले होते, काही अडचणी होत्या, प्रॉब्लेम्स होत्या. तर अशा महिलांना त्यावेळेस पैसे मिळाले नव्हते किंवा त्यांचा आधार कार्डचा प्रॉब्लेम होता. तुम्हाला माहिती आहे हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. तर त्यावेळेस त्यांचं डीबीटी वगैरे लिंक नसल्यामुळे त्यावेळेस त्यांना ₹1 सुद्धा मिळाला नव्हता. अशा महिलांना दिवाळी आता त्यांची गोड होणार आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये थेट 7,500 रुपये, हे जे 7,500 रुपये तुम्हाला मिळत आहेत हे 5 महिन्याचे 7,500 रुपये आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला हे जुलै महिन्यापासूनचे पैसे मिळत आहेत. जुलै महिन्यापासून ते, तर बघा हे तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे मिळून 5 महिन्याचे 7,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत आहेत. तर बघा तुम्हाला आज जुलै महिन्याचे पैसे मिळणार, ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार, तसेच सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावरती आज जमा होणार, ऑक्टोबरचे पैसे जमा होणार, नोव्हेंबरचे पैसे जमा होणार. आज राहिलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा होणार आहेत, कारण की भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले सुद्धा आहेत. अजून भरपूर महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे बाकी आहेत. आज रात्रीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होऊन जातील. एकदा तुम्हाला पैसे मिळाले की तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या या व्हिडिओवरती यायचं आहे आणि तुम्हाला एक छोटीशी कमेंट करून सांगायचं आहे की दादा आम्हाला पैसे मिळाले, जेणेकरून माझ्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल की किती ताईंना पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मगाशी मी बोलल्याप्रमाणे की बघा जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील, ₹1ही आला नसेल, 7,500 रुपये जमा होण्याची तुम्ही वाट पाहत असाल, तर बघा तुम्हाला पैसे मिळालेले आहेत, परंतु डीबीटी पेमेंटद्वारे, तर बघा जर तुमचा अर्ज मंजूर असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नसतील, तर बघा या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे तो प्रॉब्लेम या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर बघा डीबीटी पेमेंटद्वारे असल्यामुळे कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये आलेले नाही, तर बघा पैसे हे कामून आले नाहीत, तर डीबीटी याचं रिझन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्वाची एक गोष्ट आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. तर बघा आधार सीडिंग नाहीये, जॉईंट खाते आहे, वय बसत नाहीये, अनेक खाते आहेत, त्यातील डीबीटी एनेबल खाते बंद पडलेले आहे. तर बघा तुमच्या आधार कार्डला जास्त 2 पेक्षा जास्त किंवा 4-5 बँक खाते लिंक असतील, तर त्याच्यामध्ये सगळेच जर अकाउंट इनॅक्टिव्ह असतील किंवा जे लिंक आहे तेच मेन अकाउंट इनॅक्टिव्ह असेल, त्यामुळे सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे येत नसतील. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची सूचना, त्यामुळे सुद्धा तुम्हाला पैसे येऊन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे असं झालंय की तुम्हाला जे 7,500 रुपये आहेत तुमचे, ते मध्ये आधी अडकलेले आहेत किंवा ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, कारण की तुमचं लिंकच नाहीये ना, डीबीटी लिंक नाहीये. कारण की हे जे पैसे आहेत ते डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे सर्वात महत्वाचं याच्यामध्ये हे असतं की तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं बँक अकाउंट लिंक असणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता ज्यांनी ज्यांनी जॉईंट खाते काढलेलं आहे त्यांच्यासाठी सूचना आहे. तर बघा ज्या महिलांनी जॉईंट खाते लाडकी बहीण होण्यासाठी फॉर्म भरतेवेळी दिले होते त्यांनी फक्त वैयक्तिक खाते उघडून घ्या. आता तुम्ही कोणत्या बँकेचं खातं उघडलं पाहिजे ते पण सांगतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील. तर बघा तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. तुम्ही काहीही करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचंय, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये राहिलेले पैसे जमा होऊन जातील. तर बघा एक छोटंसं काम आहे. पोस्ट बँकेचे खाते उघडले तर खूप सोपी प्रोसेस आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे पोस्ट बँकेचे खाते उघडा आणि त्यामध्ये ऑटोमॅटिकली तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक होऊन जाईल आणि काही मिनिटातच किंवा काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जे तुमचे अडकलेले पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे, तुम्हाला जर ₹1 सुद्धा आलेला नसेल तर ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होऊन जातील. ह्या काही स्टेप्स आहेत, ह्या स्टेप तुम्ही नक्की फॉलो करून बघा, तुम्हाला नक्की पैसे मिळून जातील. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची सूचना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल येत आहेत, तर बघा तुम्हाला खरोखर पैसे आलेले आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत. त्यांनी स्वतः कमेंट करून सांगितलेलं आहे. मी काही माझ्या मनाचं बोलत नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा ₹1 सुद्धा ज्या महिलांना आलेला नाहीये त्यांनी काळजी करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पाठीमागे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाहीये. सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे लाईव्ह भाषणामध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता दिवाळी बोनस संदर्भात अपडेट या ठिकाणी सांगतो. तर बघा तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे सर्व माता आणि बहिणींसाठी, की बाबा दिवाळी बोनस संदर्भात एक धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. पाठीमागे तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहिले असतील किंवा सगळीकडे व्हायरल न्यूज पाहिलेली असेल की ₹5,500 दिवाळी बोनस मिळणार आहे. तर बघा ही बातमी खोटी आहे.
तर या संदर्भात उद्या सकाळी एक व्हिडिओ येतोय, त्यामध्ये सर्व गोष्टी मी सांगणार आहे. दिवाळी बोनस संदर्भात सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे. ही बातमी खोटी आहे की नाही सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तो व्हिडिओ सकाळी तुम्हाला उद्या 8 वाजता पाहायला मिळेल. उद्या तारीख आहे बघा 20 ऑक्टोबर 8 वाजता. सकाळी 8 वाजता तो व्हिडिओ येईल आणि त्या व्हिडिओमध्ये दिवाळी बोनस संदर्भात सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली जाईल. ठीक आहे. त्यापूर्वी तुम्हा सर्वांसाठी एक सूचना आहे. आपल्या मिस्टर रँडम मराठी YouTube फॅमिलीचे बघा 30K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला 100K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवला तर लवकरच आपण हे टार्गेट अचीव्ह करू. त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे. थँक यू फॉर वॉचिंग.